दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या आठवड्याभरापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली सोलापूर महानगरपालिकेची सिटी बस क्रमांक 92 अखेर आजपासून पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे। मात्र या घटनेने अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। सोलापूर ते जेऊर अक्कलकोट मार्ग हा मार्ग आधीच विकासाच्या कामांमुळे अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला आहे। रस्त्यांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदकाम झाले आहे, पण कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत। परिणामी नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। यातच डबघाईला आलेली सोलापूर महानगरपालिकेची सिटी बस सेवा तांत्रिक कारण सांगत बस क्रमांक 92 तब्बल आठवडाभर बंद होती। त्यामुळे मार्गावरील हजारो प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम झाला होता। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रोज सोलापूर शहरात ये जा करतात। बस बंद असल्याने अनेकांना शाळा आणि महाविद्यालय गाठणे कठीण झाले। काहींचे वर्ग चुकले तर काहींना खासगी वाहनांचा आर्थिक भार सहन करावा लागला। प्रश्न असा आहे की तांत्रिक अडचणीचे कारण देऊन बस बंद ठेवली जाते, पण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? या समस्येची दखल घेत दक्षिण सोलापूर तालुका सेवा दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष मौलाली शेख यांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून हा विषय थेट सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला। माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाशी संपर्क साधत लेखी निवेदनाद्वारे बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली। या पाठपुराव्यानंतर आजपासून सिटी बस क्रमांक 92 पुन्हा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। बस सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी सोलापूर महानगरपालिकेची ढासळलेली परिवहन व्यवस्था, तांत्रिक बिघाडांचे वाढते प्रमाण आणि अपूर्ण रस्ते, विकासाची कामे यावर कायमस्वरूपी उपाय कधी होणार हा प्रश्न मात्र अद्याप देखील अनुत्तरितच आहे। नागरिकांना केवळ आश्वासने नव्हे तर सुरक्षित रस्ते, नियमित बस सेवा आणि वेळेवर सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर। नमस्कार। आपल्या सोलापूरहून होटगी स्टेशन, औज, इंगळगी, जेऊर, अक्कलकोट स्टेशन मार्गावर धावणारी सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाची सिटी बस क्रमांक 92 ही मागील आठवड्याभरापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होती। त्या संदर्भात या महामार्गावर शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक, त्याचबरोबर विविध शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि शिक्षिका सोलापूरहून ग्रामीण भागामध्ये येत असतात। तर या सर्व लोकांची बस बंद असल्यामुळं गैरसोय होत होती। तर मी आज सकाळी सोलापूरच्या लोकप्रिय खासदार कुमारी प्रणितीताईजी शिंदे यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर लगेचच खासदार महोदयांनी आपल्या कार्यालयातून एक परिवहन व्यवस्थापनाला एक पत्र दिलं। त्यानंतर लगेचच परिवहन विभागातील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत आज 4 वाजल्यापासून ही बस पुन्हा सुरू केलेली आहे। त्याबद्दल मी सोलापूरच्या लोकप्रिय खासदार कुमारी प्रणितीताई शिंदे असतील, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचं, खास करून मी व्यंकटेश सर जे आपल्या परिवहन विभागातील वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।